बहुचर्चित अक्षय नागलकर खून प्रकरणात पोलिसांनी पुरावा गोळा करणे सुरू केल्याची माहिती आहे। ज्या MH30 हॉटेलमध्ये हे हत्याकांड झाले तेथील पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे। पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। अक्षय नागलकर याची MH30 मध्ये हत्या करण्यात आली आणि त्याला त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी नेत शेतात जाळण्यात आले असे पोलिसांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले होते। आज सकाळी पोलिसांनी हॉटेल MH30 चा चप्पा तपासल्याची माहिती मिळाली आहे। पोलिसांना या प्रकरणात काही पुरावे मिळाले की नाही याची माहिती पोलिसांनी माध्यमांना शेअर केली नाही। अक्षयची हत्या झाली ती अक्षयची बॉडी होती असा विश्वास अक्षयच्या परिवाराला नाही। या प्रकरणाची CID कडून उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी अक्षयच्या चुलत भावाने माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली। अक्षयच्या हत्येचे ठोस पुरावे द्या अशी मागणी कुटुंबीय करत आहेत। या प्रकरणातील मास्टरमाइंड तसेच सहभागी व्यक्तींना त्वरित ताब्यात घ्यावे अशी मागणी अक्षयच्या परिवाराने केली आहे। अक्षय विनायक नागलकर हा माझा काकाचा मुलगा असून मी त्याचा चुलत भाऊ आहे। SDO साहेब पाटील साहेब इथं आम्हाला सहपरिवार बोलावलं होतं आणि त्यांनी सांगितलं की गुन्हेगारानं कबूल केलं की बा आम्ही मारलं आणि मोरगावमध्ये जाळलं। तर हे यांच्यातर्फे सिद्ध झालेलं आहे, पण आपल्यातर्फे अजूनपर्यंत सिद्ध नाही झालं की बा तो अक्षय नागलकरच होता, आमचा भाऊच होता की बा त्याला मारलं बी आणि जाळलं बी। तर आम्हाला कृपा करून याच्यामध्ये उच्च तपासणी हवी। CID मार्फत आणि LCD मार्फत ठाण्यामधून आम्हाला याची पुरेपूर माहिती दिल्या गेली, पण ते आम्हाला अचूक वाटत आहे। त्याच्यामुळे CID करून माहिती हे करण्यात यावी, तपास करण्यात यावा आणि त्याच्यानंतर आम्हाला ठोस पुरावा की हाच अक्षय नागलकर होता याची हे देण्यात यावी।